नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबईच्या विकासाचा केंद्रबिंदू ठरत आहे। गुरुवारपासून या विमानतळावरून प्रवासी वाहतुकीला प्रारंभ झालाय। सुरुवातीला दिवसभरात एकूण 30 विमानांची ये-जा होणार असून 4000 प्रवासी याचा लाभ घेणार आहेत। पाहूयात यावरच हा खास रिपोर्ट। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवासी वाहतुकीला प्रारंभ। नवी मुंबई विमानतळ महाराष्ट्रासाठी गेम चेंजर ठरणार। मुंबईच्या आर्थिक विकासाला नवं बळ मिळणार। राज्याच्या जीडीपीत 1% वाढ होणं अपेक्षित। दिबा पाटील यांच्या नातेवाईकांकडून नाव देण्याची मागणी। या विमानतळाचं उद्घाटन 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं होतं। प्रारंभी सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत विमानतळ कार्यरत राहणार आहे। दररोज 24 उड्डाणं आणि ताशी 10 विमान हालचालींची क्षमता असेल। फेब्रुवारी 2026 पासून टप्प्याटप्प्यानं 24 तास सेवा सुरू करण्याचं नियोजन आहे। हे विमानतळ सुरुवातीला 20 दशलक्ष प्रवाशांची वार्षिक क्षमता असलेल्या या विमानतळाची भविष्यात 90 दशलक्ष प्रवाशांपर्यंत विस्तारण्याची योजना आहे। कार्गो टर्मिनल आणि बहुविध वाहतूक जोडणीमुळे हा विमानतळ मुंबईच्या आर्थिक विकासाला नवं बळ देईल असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विमानतळाचं वैशिष्ट्य सांगताना राज्याची अर्थव्यवस्था भक्कम करत राज्याचा जीडीपी 1% वाढवण्यात मदत करणारा आहे आणि देशाच्या विकासातही मोठा हातभार लावणारा आहे असा दावा केला होता। हा केवळ एअरपोर्ट नाहीये, तर महाराष्ट्र आणि भारताच्या विकासामध्ये एक महत्त्वाची भूमिका हा निभावणार आहे। मी तर असं म्हणेल, केवळ हा एक एअरपोर्ट महाराष्ट्राचा जीडीपी 1% वाढवण्याची क्षमता ठेवतो आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आज महाराष्ट्र पुढे जाणार आहे। आमच्या या नवी मुंबई एअरपोर्ट जवळ 3री मुंबई होईल आणि वाढवण जवळ आमची 4थी मुंबई होईल, हा विश्वास मी या निमित्ताने आपल्याला देऊ इच्छितो। नवी मुंबई विमानतळाची वैशिष्ट्य। विमानतळ उभारणीसाठी एकूण 1 लाख कोटींहून अधिक खर्च। एकूण 1160 हेक्टरवर आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 2 रनवे, 3ऱ्या रनवेचा अभ्यास। पॅसेंजर आणि कार्गो अशा दोन्ही सुविधा विमानतळावर उपलब्ध। जगातील सर्वात मोठ्या लंडन इथल्या हिथ्रो विमानतळाशी या विमानतळाची तुलना। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 350 एअरक्राफ्ट पार्किंगची सुविधा। हरित ऊर्जेचा वापर करत संपूर्ण विमानतळ पर्यावरणपूरक। विविध ऑपरेशन्समध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर। मुंबई विमानतळावरचा 70% ताण कमी होणार। ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सुरू झालेल्या या विमानतळावरून पहिल्यांदाच प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी समाधान व्यक्त केलं। गेले 28 ते 30 वर्ष विमानतळाची मी वाट बघत होतो आणि फायनली आज स्वप्न आमचं पूर्ण झालं आहे। या विमानात मला पहिला प्रवास करायचा होता। मी हे जेव्हापासून विमान तयार झाला सुरू होणार होता तेव्हाच ठरवलं होतं आणि त्यानुसार 1 महिन्यापूर्वी बुकिंग सुरू झालेलं पहिलं बुकिंग मी केलं होतं आणि काही करून मला पहिलं लँडिंग मला करायचं होतं आणि त्या स्वप्न पूर्ण झालं। खूप बरं वाटतं, खूप छान वाटतं आहे। जागतिक दर्जाचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि सुविधा आपल्या देशामध्ये उभ्या राहत आहेत आणि तेही नवी मुंबईसारख्या ठिकाणी घरापासून 10 मिनिटाच्या अंतरावरती विमानतळासारखं सुख कुठलं असू शकत नाही। फार सुंदर विमानतळ उभा राहिलेला आहे आणि सोयी सुविधा ज्या सगळ्या निर्माण केल्या आहेत त्या खरोखरच उच्च दर्जाच्या आहेत। नवी मुंबई विमानतळाला स्थानिक नेते दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी भूमिपुत्रांनी केलेली आहे। यासाठी नवी मुंबईत आंदोलन पुकारण्यात आलेलं होतं। राज्य सरकारनं दिबांचं नाव देण्यात सकारात्मकता दर्शवलेली आहे। मात्र उड्डाणाच्या पहिल्या दिवसापासून दिबा पाटील यांचं नाव असतं तर नवी मुंबईकरांना अधिक आनंद झाला असता अशी भावना दिबा पाटील यांच्या नातवांनी व्यक्त केलेली आहे। खंत तर व्यक्त केली जाते, पण त्याच्याचबरोबर एवढा विश्वास आणि खात्री पण आहे निश्चितपणाने की नाव निश्चित केलं जाईल। थोडासा उशीर होतोय, नक्कीच ॲक्सेप्ट करेन, पण एवढं खात्री वाटते की नाव दिलं जाईल। दुसरं म्हणाल आपण अनुभवाची गोष्ट कराल, खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे की या ठिकाणी आम्ही लँड झालो। आज मी खऱ्या अर्थी असं वाटलं की घरी लँड झालो आणि नाव दिलं जावं, लवकरात लवकर दिलं जावं, अंत पाहू नये।
जगातील सर्वात जास्त प्रवाशांची वर्दळ असलेलं विमानतळ म्हणून नवी मुंबई विमानतळाला मान मिळणार आहे. देशाच्या हवाई वाहतूक प्रगतीचं नवं दालन या निमित्तानं खुलं झालंय. जगाच्या नकाशावर भारताची आणि पर्यायानं नवी मुंबईची ही उंच भरारी आर्थिक विकासासाठी गेम चेंजर ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी.